ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आपण इथे रागाने सायलीला घराबाहेर काढल्यामुळे कोणालाही घरामध्ये करमत नसतं. सगळ्यांच्या नात्यात आणि सगळ्यांच्या जवळ आलेली सायली सगळ्यांनी अनुभवलेली असते आणि त्यामुळे आता सायलीची सगळ्यांना सवय लागलेली असते. आणि जरी सुद्धा सायलीला घराबाहेर काढलं तरी कोणालाही करमत नसतं. सायलीला विसरायचं आणि तिची आठवण काढायचं नसलं तरी सगळ्यांच्या समोर सायलीचे चित्र दिसत असतं. आणि सायली गेल्यामुळे अर्जुनलाही करमत नसतं. अर्जुनला आपलं घर सोडून न जाण्यासाठी सांगितल्यामुळे त्याला घरात करमत नसतं. आणि हाताला हात मारत अर्जुन सायलीच्या प्रेमात येडापिसा झालेला असतो. तेव्हा इथे अर्जुन चैतन्याला म्हणतो, आम्ही असा कोणसा पाप केलं ते आम्हाला शिक्षा भोगायला लागत आहे. आणि एकमेकाला आम्ही काय मनात आहे, सायलीच्या मनात माझ्या मनात काय आहे ते एकमेकाला सांगणार होतो. आमच्या मनात होतं ते आमच्या ओठावर येणार होतं, पण अस्मिता आणि प्रियाने काय घोळ केला त्यामुळे हे सगळं संपलेलं आहे. आणि आता मला वाटत नाही मिसेस सायलीला सोडून मी या घरात राहू शकतो. तेव्हा चैतन्य बोलतो, तू काळजी करू नकोस, मिसेस सायली आता तुझ्याकडे आली असेल, तू आता बघत जा. आणि त्याचाच अर्जुनने खाणं पिणं सोडलेलं असतं. आणि कल्पना अर्जुनकडे येऊन त्याला विचारते, अर्जुन बाळा, असं खाण्यापिण्यावर राग काढायचा नाही, जे झालं ते झालं आणि सगळं विसरून जा आणि काय ते आठवू नकोस आणि जेवण करून घे. आणि अर्जुनच्या घशाखाली काही अन्न जात नाही आणि तो बेडरूमवर झोपून राहत असतो. आणि आता अर्जुनची तब्येतही बिघडायला लागत असते. इकडे आता मधुभाऊनी सायलीला कुसुमच्या घरी आणलेले असते. अर्जुन सायलीच्या आठवणीत येडापेसा होऊन तो विचार करतो की सायलीला आपण एक फोन केला पाहिजे. तेव्हा तिथे अर्जुन सायलीला ताबडतोब फोन लावतो. तेव्हा अर्जुनचा फोन पाहून सायली तेव्हा फोनवर अर्जुनचा नंबर पाहिल्यावर सायली खुश होते आणि फोन उचलायला जाते. तेव्हा मधुभाऊ सायलीला अडवतात आणि सायली फोन जेव्हा घ्यायला जाते तेव्हा मधुभाऊ तिला बोलतात, थांब सायली, आणि अर्जुनचा तो फोन कट करून तो आपल्याकडे घेतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात, परत त्या अर्जुन सुभेदाराचं नाव घेतलंस तर माझं मेलेलं तोंड बघायला लागेल. तेव्हा मधुभाऊ बोलतात, एकतर तू अर्जुन सोबत राहशील नाही तर आमच्या सोबत. आता तुला कोणती तरी एक नाती धरायची आणि एक नाती सोडायची आहे. आणि असे बोलत मधुभाऊनी सायलीचा तो फोन कट केलेला असतो. कुसुमी ते पाहत असते आणि तिला पण ते वाईट वाटत असतं. सायलीने माझा फोन कट केल्यामुळे अजूनही अर्जुनच्या मनात गैरसमज निर्माण होत असतात. तेव्हा इथे चेतनला अर्जुनची अवस्था पाहता येत नाही आणि तिथे कुसुमला सायलीची अवस्था. तेव्हा इथे कुसुम बोलते, तुला मधुभाऊनी अर्जुनचा फोन घेऊ दिला नाही, पण आता मी याच्यावर काहीतरी तोडगा काढते. तेव्हा इथे कुसुम चैतन्याकडे येऊन कुसुम आणि चैतन्य अर्जुनविषयी एकमेकाला काहीतरी सांगतात. तेव्हा इथे कुसुम चैतन्याला बोलते, अर्जुनचंही सायलीवर मनापासून प्रेम आहे. तेव्हा इथे चैतन्यही बोलतो, अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे. आणि तेव्हा दोघं अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी भयानक प्लॅन करतात. तेव्हा इथे अर्जुनची तब्येत अजून बिकट झाली असते. सायलीने आपला फोन कट केल्यामुळे सगळं संपलं. आता मिसेस सायली आपल्याला कधी भेटणार नाही. अर्जुनला चक्कर येऊन अर्जुनला अटॅकही आलेला असतो आणि अर्जुन तसाच बेडवर झोपलेला असतो. आणि अर्जुनला मायनर अटॅक आला हे सगळ्यांना मारासारखं समजलेलं असतं. आणि इथे कल्पना आणि पूर्णाईला दोघांना भयानक धक्का बसलेला असतो. त्यामुळे सगळे बेडरूम कडे धाव घेतात आणि अर्जुनची ती अवस्था पाहतात आणि सगळ्यांना धक्का बसतो आणि अर्जुनच्या तोंडात सायली सायली हा आवाजच येत असतो. तेव्हा चैतन्य बोलतो पूर्णाईला की अर्जुनची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि जर अर्जुनला सायली वहिनी मिळाली नाही तर अर्जुनला आपल्याला कायमचं मुकावं लागेल. आणि तेव्हा इथे हे सगळं पाहून कल्पनाला आणि पूर्णाईला चांगला धक्का बसलेला असतो. तेव्हा चैतन्य सांगतो, पूर्णाई, अर्जुनचं एकच औषध आहे ते म्हणजे सायली वहिनी. आणि तुम्ही जर सायली वहिनीचं औषध ते आणलं नाही तर अर्जुन सरांचं काही खरं नाही. आणि तेव्हा इथे अश्विनने अर्जुनची अवस्था क्रिटिकल आणि खूपच बिकट झालेली सांगितलेली असते. तेव्हा पूर्णाईचा ठोका कायमचा चुकलेला असतो आणि ती बोलते, काही पण करा, माझ्या अर्जुनला वाचवा. आणि इकडे आता कल्पनाला पुन्हा धक्का बसलेला असतो. तेव्हा पूर्णाई बोलते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सोडून दे, त्या सायलीला इथे लवकर घेऊन ये आणि मला माझ्या नातवाला या परिस्थितीत पाहता येत नाही, लवकरच त्या सायलीला फोन कर. आणि तेव्हा कल्पना सायलीला फोन लावू की नको याचा विचार करत असते. तेव्हा पूर्णाई बोलते, कल्पना तुला काय बोलते मी समजत आहे की नाही. नाविलाजाने मग कल्पना सायलीला फोन लावते. कल्पनाचा फोन पाहून सायली आता पटकन फोन उचलते. तेव्हा कल्पना सायलीला बोलते, लवकरात लवकर तू इथे ये, अर्जुनची अवस्था खूप वाईट झाली आहे आणि अर्जुनला अटॅक आलाय आणि तुझे फक्त तुझंच नाव घेत होता. हे सगळं ऐकून सायलीला धक्का बसतो आणि अर्जुनवरचं प्रेम उफाळत येत सायली ती पटकन तिकडे यायला बघते. आणि सायलीने इथे सुभेदारांच्या घरी पटकन धाव घेतलेली असते. त्यामुळे इथे मधुभाऊ सुद्धा घरी आलेले असतात. तेव्हा इथे मधुभाऊ कुसुमला विचारतात, सायली कुठे गेली. तेव्हा कुसुम बोलते, सायली ही
सुभेदारांच्या घरी गेली आहे. तिला कल्पनाने फोन केले होते आणि तिने कल्पनाने तिला बोलावले होते आणि तेव्हा तिथे मधुभाऊ सायलीच्या पाठी सुभेदारांच्या घरी जातात. सायली सुभेदारांच्या घरी जात असते तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात धरतात आणि मधुभाऊ बोलतात, थांब सायली, या घरात तुला सांगितलं होतं ना पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा इथे पूर्ण आई सायलीचा हात धरते आणि ती बोलते, तू ताबडतोब बेडरूम मध्ये जा आणि तिथे त्याला अटॅक आला आहे, तू लवकर तिकडे जा. तू जर त्याला दिसली नाहीस तर त्याच्या माझ्या मुलाचं का होईल ते मला काय समजत नाही. तेव्हा इथे पूर्ण आई कल्पना हे सगळे मधुभाऊला हात जोडतात आणि बोलते, आज आमची अर्जुनचा जीव हे सायलीच्या हातात आहे आणि आता तुम्ही सायलीला अडवू नका, सायलीला अर्जुन समोर येऊ द्या. आणि तेव्हा तिथे मधुभाऊंचा पण नाविलाज झालेला असतो आणि तेव्हा सायली मधुभाऊंचा हात हिडकावत धावत पळत ती अर्जुनच्या बेडरूम मध्ये जाते आणि अर्जुनची अवस्था ती पाहता तिला आणि अर्जुनला मिठी मारते आणि बोलते, अर्जुन सर मी आले, तुम्ही डोळे उघडा. आणि इथे आता अर्जुनचं सायलीवर प्रेम आणि सायलीचं अर्जुनवर प्रेम हे सगळं समोर आलेलं असतं आणि ते सगळ्या मर्यादा सोडून सायलीने अर्जुनला अशी घट्ट अशी मिठी मारलेली असते. तेव्हा इथे सायलीने अर्जुनचा विजय होऊन मधुभाऊ आणि कल्पना आणि पूर्णाईच्या या सगळ्यांची हार झालेली असते आणि खऱ्या अर्थाने विजय झालेला असतो अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाचा. आणि आता पुढे पूर्णाई आणि कल्पना कसं सायलीचा स्वीकार करतात हे पाहणे आता पुढे हे रंजक होणार आहे.